पूर्व भागातील गणेशपेठ परिसरातील हिंगुलांबिका देवी मंदिरात मोठ्या भक्तिभावाने शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ करण्यात आला। पूर्व भागातील गणेशपेठ येथील भावसार समाजाची कुलस्वामिनी श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सवाचं औचित्य साधून सोमवारी 22 सप्टेंबर रोजी प्रथेप्रमाणे अंबादास शामराव सुलाखे यांच्या हस्ते पहाटे महाभिषेक करण्यात आला, तर दुपारी 12 वाजता संजय रामचंद्र गर्जे यांच्या हस्ते सपत्नीक श्री हिंगुलांबिका देवी मातेची विधिवत पूजा अर्चा करून घटस्थापना करून आरती करण्यात आली। दरम्यान यावेळी दैनंदिन सकाळ संध्याकाळ निर्वाण मंत्राचा जप नितीन विठ्ठलराव हिबारे यांच्या हस्ते तसंच विश्वशांती आणि लोककल्याणार्थ दररोज सकाळ आणि संध्याकाळ होम हवन दत्तात्रय विठ्ठलराव पुकाळे यांच्या हस्ते पार पडला। यंदाच्या वर्षीही श्री हिंगुलांबिका देवी नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून भक्तांना हिंगुलांबिका मातेचं लाईव्ह दर्शन तसंच नवरात्र महोत्सव काळात दररोज रात्री LED स्क्रीनवर 51 शक्तिपीठांची माहिती दाखवण्यात येणार असल्याची माहिती श्री हिंगुलांबिका देवी मंदिर समितीचे विश्वस्त दत्तात्रय पुकाळे यांनी दिली। पहाटेपासून श्री हिंगुलांबिका मातेची विधिवत पूजा आरती महाभिषेक करण्यात आला असून मंगळवारी धनलक्ष्मी देवी, बुधवारी मदुराई मीनाक्षी देवी, गुरुवारी कोल्हापूरची महालक्ष्मी, शुक्रवारी ललितांबिका देवी, शनिवारी सरस्वती देवी, रविवारी पद्मावती देवी तसंच सोमवारी सप्तशृंगी देवी आणि मंगळवारी दुर्गाष्टमी निमित्त महिषासुरमर्दिनी देवी आदी देवीच्या विविध रूपांमध्ये श्री हिंगुलांबिका देवीची आरास करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री हिंगुलांबिका देवी माता मंदिराचे पुजारी संजय हंचाटे यांनी दिली। शारदीय नवरात्र सुरू झालेले आहे। आपल्या मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र जल्लोष साजरा करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। आज सकाळी देवीला उठवून महाअभिषेक करण्यात आला, त्यानंतर महालंकार करून आत्ता सकाळी 11:30 ते 12च्या दरम्यान घटस्थापना करण्यात आली आणि आता घटस्थापनेची आरती 11:30 ते 12 वाजता झालेली आहे आणि दुपारी कुंकुमार्चना आणि त्यानंतर दुपारी विश्वशांती होम सुरू होत आहे आणि तो होम 9 दिवस चालणार आहे। त्यानंतर दुर्गाष्टमीचे नवचंदी यज्ञाचे पाठ आजपासून श्री सप्तशती सुरू झालेली आहे। दरवर्षी नवरात्र उत्सवातील अश्विन पौर्णिमेला भक्तगण नवस फेडण्याच्या निमित्तानं ज्याप्रमाणे आपण मुलांना कडेवर घेतो त्याप्रमाणे बकरीच्या लहान पिलांना घेऊन बळी देण्यासाठी रांगेत उभे असतात। समाजातील ज्येष्ठ मंडळी, सुशिक्षित युवक, महिला आणि भक्तगणांकडून ही प्रथा बंद करण्याबाबत गेल्या 5 ते 6 वर्षांपासून विचारविनिमय सुरू झाला। यंदाच्या वर्षी 3 सप्टेंबरला अंतिम बैठक घेऊन एकमतानं देवीसमोर बकरी बळीची प्रथा कायमस्वरूपी बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, अशी माहिती श्री हिंगुलांबिका देवी देवालय ट्रस्टचे विश्वस्त श्रीकांत अंबुरे यांनी दिली। यावेळी श्री हिंगुलांबिका देवी नवरात्र महोत्सवाचे विश्वस्त आजीमाजी अध्यक्ष यांच्यासह श्री हिंगुलांबिका देवी मंदिराचे विश्वस्त सल्लागार, पूजा समितीचे विश्वस्त, कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते।